शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे रविवार आणि रविवारला आपली मम्मा काहीतरी नवीन पदार्थ बनवून खाऊच घालती. आज मी ठरवलंय, आज मी माझ्या मम्मी पप्पाला माझ्या हाताने नाश्ता बनवणार आहे. आज मी पोहे बनवणार आहे, तर पोहे बनवायला स्टार्ट करू. चला. आता आपल्याला पोहे मी पहिले भिजून ठेवले होते बघा. आता आपल्याला पहिले सुरुवात करायची तेलापासून. आता मी कढाईमध्ये तेल टाकणार आहे. बस. आता आपल्याला तेल टाकायचं झालंय. आता आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे तळून घ्यायचे तेलामध्ये. तर चला तळूया. आता मी मला पोहे मधले तळलेले शेंगदाणे खूप आवडतात. मी कधी कधी खाऊन पण घेते. मम्मा जेव्हा बनवत असतील तेव्हा. मला खूप आवडतात तळलेले शेंगदाणे आणि भाजलेले शेंगदाणे पण. वल्ले शेंगदाणे पण खूप आवडतात. आपले शेंगदाणे आता तळून झाले. आता मी काढते जपून काढते. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो. आपल्याला आता थोडस तेल टाकायचंय. का टाकायचं आपल्याला तेल सांगू? आपलं तेल शेंगदाण्यामध्ये मिक्स झालं म्हणून. मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडून झाल्यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे कापलेला. तर हे बघा, कांदा, मिरची आणि कोथिंबीर मी कापून ठेवली आहे. आता मी कांदा टाकणार आहे. काहीच नाही होत. आणि माझं पिल्लू पण इकडं मला हेल्प करायला आलंय. आता आपण मिरची टाकणार आहोत. आपली मिरची तळून झालं, आपल्याला काढायची आहे. मिरची तळून झालेली. आता आपलं टाकून झालंय शेंगदाणे आणि कांदा. आता आपल्याला हळद टाकायची थोडीशी. आता आपल्याला याच्यात पोहे टाकायचे. मला पोहे खायला खूप आवडतं. मी मामाच्या गावाला पण तिखट पोहे जर असले ना तरी पण खायचे माझ्या भावासोबत. आमची त्यावर रेस लागायची खायची शर्यत. मी हमेशा पटकन खायचे. मी सगळ्याच्याच पटकन खाते.
मला पटकन खायचं खूप असतं. पोह्यांमध्ये आपल्याला आता मीठ टाकायचंय. मीठ टाकलंय आता. आता आपल्याला हलवायचंय थोडस. आता आपल्याला कोथिंबीर टाकायची पहिले. आता बघतो मी कोथिंबीर टाकू राहिली. अशी थोडीशी असं विस्कटून टाकायची. मग ते पूर्ण एका जागेवरच नाही पडत, अलग अलग जागेवर पडायला पाहिजे. आता बघा आमचे पोहे कसे झाले. बघा किती पिवळे झाले आणि किती छान वास सुटलाय. आता मी माझ्या मम्मीला खायला देणार आहे. मम्मा पोहे. वाव, किती छान बनवले पोहे माझ्या बाळाने. बनून पण झाले, मस्त बनवलेत ग. दिसतायत तर खूप छान. चल आपण खाऊन बघूया. बस. आणि मम्मा हे बघ मी काय बनवलं होतं. बघ मम्मा. वाव, हे काय कसं आहे मम्मा, हे मी ऍक्टिव्हिटी बनवली. याच्यात छान आहे. कप आहे. पोहे खूप सुंदर झाले. थँक यू. खरंच एक नंबर. खूप छान बनवले पोहे. तू खाऊन बघ कसे झाले. तिखट आहे ना? तिखट नाहीये, एकदम व्यवस्थित आहे. तिखट नाही, काही नाही, खारट नाही, आळणी नाही, आणि तिखटचं प्रमाण पण एकदम करेक्ट आहे. खूप छान बनवले.